is this looking? Hey, bro. Hello everyone, a very good morning. Say good morning. Good morning. तो ना आज फार एक्साइटेड आहे कारण त्याला मी भरपूर दिवसांनी अशी आवरलेली दिसते. सो गाईज गुड मॉर्निंग. आज आहे एक नवीन ब्लॉग. हा ब्लॉग सांगितल्याप्रमाणे वटपौर्णिमेचा ब्लॉग आहे. आज आहे वटपौर्णिमा ये. आणि तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहीत नसेल आज अजून 2 स्पेशल गोष्टी आहेत. सगळ्यात मोठी स्पेशल गोष्ट म्हणजे आज माझा बर्थडे आहे. येस, आज माझा बर्थडे आणि असं आय थिंक फर्स्ट टाईम झालं आहे की माझ्या बर्थडेच्या दिवशी वटपौर्णिमा आली आहे. आज फादर्स डे सुद्धा आहे. सो अखिलचा आज फर्स्ट फादर्स डे आहे. पृथ्वीला झोप येते का? मग झोप येते. पृथ्वीचं ॲक्च्युली मी मगाशीच आवरलं आहे आणि माझं आवरेपर्यंत तो प्रचंड कंटाळला होता. नको नको नको. टिकली काढायची खूप वाईट सवय आहे आमच्या साहेबांना. माझ्या सासूची टिकली आणि माझ्या आईची टिकली तो नेहमी काढतो. मी तर काय रेग्युलर बेसिसवर टिकली लावत नाही. ओके सर, याचा मूड जरासा चांगला नाही. आपण पटापट बोलून घेऊ. आज वटपौर्णिमेची सकाळ आहे आणि आज वटपौर्णिमेचा मुहूर्त दुपार 2 नंतर आहे. कॅलेंडरमध्ये मी चेक केलं, दुपारी 2 नंतर मुहूर्त आहे. सो मी आत्तापासूनच रेडी झाली. आत्ता वाजले सकाळचे 11. मला स्वतःसाठी उपासाचा नाश्ता बनवायचा आहे. सो आय एम थिंकिंग ऑफ मेकिंग बटाट्याचा कीस बिकॉज दॅट इज माय ऑल टाईम फेवरेट, यू नो दॅट. आणि ऋत्विजला पण ते आजकाल आवडतं त्यामुळे तो पण खाईल. सो तर मंडळी मी आज रेडी झालेली आहे पूर्णपणे. साडी मी जुनीच नेसली आहे. साडीचं फार कौतुक करत होते मी आधी, बट ऐन टायमाला नेहमी माझ्याबरोबर असं होतं, काहीतरी प्रॉब्लेम होता. मी जो प्लॅन केलेला असतो तो नेहमी चेंज करते. तर आज पण मी जुनी साडी नेसली. जुनी इन द सेन्स आय थिंक 2 वर्ष झाली असतील या साडीला. मी आय गेस दिवाळीत घेतली होती. सेकंड दिवाळी होती माझी. माझी सेकंड दिवाळी होती तेव्हा मी साडी नेसली होती आणि त्यावर मी आय थिंक एकदाच नेसली ही साडी. सो आज मुहूर्त आहे ही साडी नेसायचा. तुम्हाला समोरनं दाखवू का? पण तुम्हाला समोरनं दाखवलं तर मागचा सगळा पसारा येईल. मला पसारा दाखवायचा नाही आहे कारण जेव्हा मी साडी नेसते तेव्हा खूप पसारा असतो रूममध्ये. तर मी तुम्हाला अशी दाखवू का साडी? ही बघा. सो दिस इज हाऊ आय एम लुकिंग. मला तुम्हाला फ्लॅट करून दाखवायला सगळं. मी केस बाय द वे आज सकाळी धुतले तर थोडेसे ओले आहेत आणि माझा काठ फोल्ड का होतोय. हा आहे कम्प्लीट व्ह्यू साडीचा. दिस इज द साडी आणि ही साडी माझी खूप फेवरेट आहे. मला ही खूप आवडायची साडी. ह्याचे काठ फार सुंदर आहेत आणि एकदम वेगळा कलर आहे आणि हा पदर पण खूप छान आहे. सो मी आज असा मेकअप केला आहे. फाउंडेशन नाही लावलं ॲक्च्युली. एक मिनिट. मी थोडंसं ते लॅक्मेचं इल्युमिनेटिंग फाउंडेशन लावलं आहे, कॉम्पॅक्ट पावडर आणि आयब्रोज केल्या आहेत. आय शॅडो वगैरे नाही लावलं आहे. आय लॅशेस केल्या आहेत, काजळ केलं आहे आणि लिपस्टिक. दॅट इज इट. आज मी टिकली जरा वेगळी लावली आहे, जरा मोठी लावली आहे माझ्या नेहमीच्या प्रमाणापेक्षा. कानातले हे नवीनच आहेत, खोटे आहेत, बट मला डिझाईन खूप आवडले त्यामुळे आज ते. आणि फोकस फोकस फोकस. अरे आय एम ऑल सेट फॉर द पूजा. तर आता आपण काय करूया, दिवसाची सुरुवात तर झालेली आहे. ऋत्विजला मी सकाळी बॉईल एग दिलं होतं. आता माझ्या नाश्त्याबरोबर मी त्याला नाश्ता देणार आहे आणि मोस्ट प्रॉब्ली तो झोपणार आहे कारण त्याचं आजकाल झोपायचं टायमिंग खूप लवकर झालं आहे. दुपारी 12:30-1 पर्यंत तो ऑलमोस्ट झोपून जातो आणि मग 4-5ला उठतो बरोबर. सो मी काय करणार आहे, त्याला झोपवणार आहे नाश्ता करून झाल्यावर आणि मग मी पूजेला जाणार आहे. म्हणजे मला आरामात पूजा वगैरे सगळं करता येईल. आता आपण डायरेक्ट भेटू किचनमध्ये माझ्या. त्या अगोदर बांगड्या घालूया. बांगड्या घालायची विसरले होते मी. तर पटापट कुठल्या तरी बांगड्या चढवूयात बिकॉज बांगड्या इज नॉट स्पेसिफिक. मला आवडत नाहीत फारशा. But yeah, let's do that and let's meet in kitchen. So एक सगळ्यात मोठी अपडेट द्यायची तुम्हाला. इट्स अ व्हेरी सॅड अपडेट.
अनफॉर्च्युनेटली माझी पूजा कॅन्सल झालेली आहे. मी आज पूजा नाही करणार आहे बिकॉज मला आत्ताच समजलं आहे की आम्हाला सुतक आलं आहे आणि सुतकामध्ये पूजा करत नाहीत. कुठल्याच प्रकारची पूजा होत नाही. वटपौर्णिमेची पण पूजा होत नाही, देवाची पण होत नाही, देवाला शिवतही नाहीत. सो या इट्स अ बिट सॅड न्यूज बट कांट हेल्प. मी ऑलमोस्ट रेडी झाले बट तसंही माझा बर्थडे होता तर मी आज थोडीशी रेडी होणारच होते. बट दॅट्स ओके. उपास तर असणार आहे आणि बर्थडे सेलिब्रेशन तर असणार आहे छोटंसं. मे बी आम्ही संध्याकाळी डिनरला जाणार आहोत. सो दॅट वुड बी ऑब्व्हियसली कंटिन्यूड इन दिस ब्लॉग. बट पूजा नाही आहे आणि आय थिंक लग्नानंतर हे फर्स्ट इयर आहे की मी पूजा नाही करत आहे. आय एम फीलिंग सॅड बट दॅट्स ओके. नवऱ्यासाठी उपास तर नक्कीच आहे. सो या प्रॉब्लेम आता एवढे आवडले तर एक व्हिडिओ शूट होऊन जाऊ दे. सो डू दॅट. टॉक टू यू लेटर. बटाट्याचा खीस रेडी आहे. आता मी ऋतुविशला पटापट आणते आणि खायला घालते बिकॉज त्याला खूप लागली. खाली खूप वर झालं किंतु दिसत नाही. बेकार दिसेल एकदम. काय कटिंग सेरेमनी ऑलरेडी झालेली आहे. तुम्ही बघितलं माझ्या नवऱ्याने मला आज ओवाळलं आहे. दिस इज लाईक फॉर द फर्स्ट टाईम इन माय लाईफ की माझा नवरा मला ओवाळत होता आणि त्यांनीच केक आणला होता. सो केक कटिंग केलं आम्ही आणि नाव देर इज अ प्लॅन टू नॉट टू फोकस नाव देर इज अ प्लॅन की आम्ही बाहेर जाणार आहे जेवायला. एक मस्त जागा आम्ही सर्च केलेली आहे. आत्ता तरी मस्त दिसते. फर्स्ट टाईम चाललो आहे तिथे. बुफे आहे ॲक्च्युली तिकडे. व्हेज नॉनव्हेज मिक्स आहे. त्यासाठी मोस्ट प्रॉब्ली व्हेज घेणार आहे, मोस्ट प्रॉब्ली नॉनव्हेज घेणार आहे आणि आम्ही व्हेज असणार आहे. माझी बहीण, माझी आई, मी, अखिल अँड ऋतुविश. सो आम्ही 5 जण जाणार आहे. तर वाजलेत संध्याकाळचे 6:30 आणि आता मी आवरायला घेते. आवरून आम्ही स्ट्रेट अवे तिथेच जाणार आहे कारण पोचायला तिथे 1 तास लागणार आहे. मी आता आवरायला घेते. व्हॉट आय एम गोइंग टू डू इज आय एम गोइंग टू शो यू माझा आजचा बर्थडे मेकअप लुक. सो कारण मी हा ट्रायपॉड व्यवस्थित ॲडजस्ट केला आहे. सो माझा कॅमेरा ॲडजस्टेड आहे. तर आपण आता ह्या बाजूला जाऊ आणि आवरायला घेऊयात.
फेसचं मी काहीतरी करणार आहे, केसांचं मी काही नाही करणार. आय एम जस्ट गोइंग टू कोम अँड ब्लो ड्राय. सो या, विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स जस्ट गेट स्टार्टेड फॉर माय बर्थडे लुक. तर सगळ्यात पहिले मी काय करते, हा जो माझा सकाळचा मेकअप आहे ना, तो हलका हलका क्लीन करते. हे कुंकू वगैरे जे सगळं लावलं आहे, टिकली वगैरे ही सगळी काढते आणि मग याच्यावरच आपण नवीन मेकअप करूया. कारण हा पूर्ण काढायला गेले ना तर हे मस्कारा वगैरे सगळं भरपूर खराब होईल. सो आय डू दॅट. आणि पहिले ह्याची क्लिअरिटी आणि ब्राईटनेस ॲडजस्ट करू दे, कारण हे अतिशय डार्क दिसते. आय थिंक आता बरोबर आहे ना. सो या, लेट्स डू दॅट अँड लेट्स डू दॅट. मी इथे घेतली ॲलोवेरा जेल कापूसवर आणि थोडीशी डॅब डॅब करून सगळीकडे मेकअप जरासं काढू. आय थिंक हा क्लिअर झालेला आहे ऑलमोस्ट. तर आता आपण घेऊयात लेयर्सवर लेयर्स लावायला. तर सगळ्यात पहिले माझ्या ब्युटी ब्लेंडरला आपण हा स्प्रे मारून घेऊ. हा ब्युटी ब्लेंडर जरा मळला आहे, दॅट्स ओके, चालतो. आणि आता आपण हे फाउंडेशन आज ट्राय करणार आहे, वेट अँड वाईल्ड. माझ्या हॉलच्या व्हिडिओवर एक कमेंट आली होती, सो फॉर दॅट सबस्क्रायबर मी तुझ्यासाठी हे ट्राय करते. आणि ह्याला ही अशी स्टिक आहे, सो लेट्स ट्राय दिस टुडे. ओके, ही स्टिक खूप फ्लेक्झिबल आहे बाय द वे, बेंड होते. ओके, आय थिंक दॅट इज इट. याच्या कन्सिस्टन्सीवरनं वाटत नाही आहे की हे फुल कवरेज देणार आहे, बट लेट्स सी. बट चांगलं कवरेज आहे ना, नॉट सो बॅड, नॉट सो गुड. ओके, चेहरा चांगला दिसतोय. ह्या लाईटमध्ये तुम्हाला समजत नसेल, बट चेहरा चांगला दिसतो. सगळ्यात मेन काय असतं माहिती आहे का फाउंडेशन्सचं, ते सेटल झाल्यावर चांगले दिसायला पाहिजे. दॅट इज द मेन गोल. ते सेटल झाल्यावर चांगले दिसतात म्हणजे फाउंडेशनचा ग्रेट. अँड आय थिंक दिस इज अ ग्रेट फाउंडेशन. फुल कवरेज खूप नाही आहे, बट 80% कवरेज देते आहे, विच इज अ नाईस थिंग. आय एम हॅपी विथ दिस. डेफिनेटली एक चांगलं फाउंडेशन आहे, सो यू कॅन गो फॉर दिस वन. माझ्या सबस्क्रायबरला. आता मी काय करणार आहे, फिटमीची कॉम्पॅक्ट पावडर सगळीकडे लावून घेणार आहे. आयलिड्स वगैरे प्रॉपर पॅक करून घेणार. आणि त्यानंतर मेकअप रेव्होल्युशनचं हे पॅलेट आहे माझ्याकडे. तर मी आयशॅडो लावणार आहे. सो आपण आता कमी बोलूयात आणि पहिले हे सगळं करून घेऊया. सो यात आहे हा छोटासा स्पंज अँड लेट्स जस्ट गेट स्टार्टेड. नॉट फॉर व्हिडिओ पर्पज, आय एम लिटरली लविंग दिस फाउंडेशन. सिरियसली स्पीकिंग, खूप छान इफेक्ट आला आहे कॉम्पॅक्ट लावल्यावर या फाउंडेशनचा. सो काय आय एम रिअली सॉरी. काय झालं, माझी बॅटरी संपली आणि ऑफ कॅमेरा मी आय शॅडो आणि आय मेकअप केला, आयब्रोज केले आणि काजळ लावले. दॅट इज इट. आता डोळ्यांचा मेकअप तुम्हाला सांगते. मी लाईट ब्राऊन शेडनी क्रीज पहिले हे केलं, मग डार्क ब्राऊन शेडनी क्रीज बनवली आणि मग पर्पल शेड घेतलं, म्हणजे वांगी कलर थोडासा डार्कमध्ये, आणि त्यांनी परत क्रीज केली. आता पर्पल तुम्हाला नीट दिसत नसेल कारण मी जास्त नाही घेतला पर्पल, एकदम लाईट घेतला, बिकॉज मला तो डार्क इफेक्ट हवा होता. सो मी ते केलं. आणि या मेकअप रेव्होल्युशनच्याच पॅलेटमध्ये एक शेड आहे ब्लॅकमध्ये, असा गोल्डनिश मिक्स आहे. मी तुम्हाला दाखवू शकते, पण पॅलेट ठेवून दिले. तर ती शेड मी लिड्सवर लावली आहे. मी जनरली लिड्स आहे ना लाईट करते जेव्हा मी क्रीज डार्क करते तेव्हा, पण आज मी वेगळं ट्राय केलं आहे. मी लिड्स पण डार्क ठेवल्यात आणि क्रीज पण डार्क केलेत. सो म्हणजे आईज प्रॉपरली डार्क आहेत. फेसमध्ये फक्त आईज दिसत आहेत जास्त, बाकी फेसला मी सटल ठेवणार आहे. मी फेसचं अजून दुसरं काही केलं नाही आहे. थोडंसं कॉन्टोरिंग करणार आहे आणि हायलायटिंग करणार आहे. मी ब्लश नाही अप्लाय करणार आहे आणि लिपस्टिक लावणार आहे. सो मी ड्रेस ऑलरेडी चेंज करून घेतलेला आहे तोपर्यंत, बिकॉज बॅटरी चार्ज होत होती. गळ्यात मी छोटंसं हे मंगळसूत्र घातलं आहे डायमंडचं,
आणि कानात पण डायमंडचे इयरिंग्स आहेत. व्हाईट ड्रेस आहे माझा कम्प्लीट डायमंड्स आहे. इथून बारीक बारीकचे डायमंड्स आहेत. दिसत नसतील तर एक मिनटं. सो असे डायमंड्स आहेत लाईटचे. सो दिस इज फॉर द ड्रेस थिंग. आता जो चेहऱ्याचा रिमेनिंग पार्ट आहे तो मी तुमच्यासमोर करते. कॉन्टोर करूया आणि हायलाईट करूया. आयब्रो तसं मी तुम्हाला सांगितलं, मी माझ्या पॅकच्या आयब्रो किटनी आयब्रोज केलेल्या आहेत, विच इज माय वन ऑफ माय फेवरेट किट. त्याच्याशिवाय मी दुसऱ्या कुठल्या किटनी करत नाही. आणि येस मी मस्कारा पण अप्लाय केलं आहे. मस्कारा मी रिसेंटली दाखवते थांबा तुम्हाला. एलन ब्ल्यूचं मी अप्लाय केलं आहे, मेड इन जर्मनी. मला हे ग्लॅमिगो बॉक्समध्ये आलेलं होतं. सो हे मी आजकाल लावते. बट छान दिसत आहेत तसे आयलॅशेस, म्हणजे छान इफेक्ट आहे या मस्काराचा. तर आता आपण काय करूया, पटापट चेहऱ्याचं स्टार्ट करूया. आणि काय झालं, आयशॅडो झाल्यावर ना मी परत एकदा थोडंसं कॉम्पॅक्ट खालती अप्लाय केलं. कारण काय होत होतं, फॉलआउट्स थोडेसे होते मेकअप रेव्होल्युशनच्या आयशॅडोजचे, थोडे होते. मी डार्क करून घेतला होता ब्रश, बट स्टील. लेट्स स्टार्ट विथ द फेस. हायलायटर मी यूज करते सिवाना कलर्सचं हे वालं. मस्त माझं फेवरेट हायलायटर आहे. आणि व्ही फेस्ड डिओ पावडर मी यूज करते कॉन्टोरसाठी, चीक्सच्या कॉन्टोरसाठी हा ब्रश, हायलायटरसाठी हा ब्रश. सो लेट्स गेट स्टार्टेड. मी हे कॉन्टोर पॅलेट अशासाठी यूज करते कारण हे बघा फार डार्क शेड नाही आहे. तर मला आज खूप हेवी कॉन्टोरिंग नको आहे. दॅट्स वाय. थोडंसं फोरहेडला आपण एकदम लाईट सुद्धा हलकंसं तुम्हाला कॉन्टोरिंगचा इफेक्ट दाखवते बघा इथून. कॅन यू सी, मी या बाजूला हलकासा ब्रश फिरवला आहे. ओके, सो हायलायटर झालेलं आहे. अँड कॅन यू सी फ्रॉम दिस साईड. आता लिपस्टिक लावूया अँड वी आर डन. लिपस्टिक आज मी परत हीच शेड लावते जी सकाळी लावली होती, शॅम्बॉरची शेड नंबर, ओ गॉड, शेडचा स्टिकर केलेला आहे. एक मिनटं, थोडासा आयस वाढवूया. जास्त झालं. सो दिस इज हाऊ आय एम लुकिंग. आईज यार जबरदस्त दिसतात. आय एम जस्ट लव्हिंग दिस टाईप ऑफ आईज. आय थिंक हे माझे वन ऑफ द फेवरेट आय लुकमध्ये येतात. अशा प्रकारे माझा मेकअप झाला आहे. आता मी काय करते, थोडासा जो रिमेनिंग ड्रेस आहे तो मी प्रॉपरली ॲडजस्ट करून ऋत्विजला आणते. ऋत्विजला आणून ऋत्विजचं आवडते आणि मग तुम्हाला भेटते. सो स्टे ट्यून्ड टिल देन. It's not a photo, it's a video. Okay, fine. Chala. Wow, my cake is so nice. Wait, you also wait. Mast hai, like it. Congratulations also. Wow, love it. आता आले मी आईकडे, कारण आईकडे केक कटिंग सेरेमनी आहे आणि आम्ही जाणार आहोत जेवायला. सो माझा मेकअप आता खूप छान दिसतो. आय एम सो लव्हिंग इट. बघा डोळे 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 या लाईट्स मध्ये ना खरंच खूप छान दिसतो मेकअप वगैरे खरंच. ओके, सो आता मी तुम्हाला केक दाखवणार आहे. केक खूप 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 स्टनिंग आहे. आय एम जस्ट लव्हिंग इट. सो आय एम जस्ट एक्सायटेड. आता केक कापणार आहे आणि देन वी आर गोइंग टू गो ऑफ फॉर हॅव्हिंग बर्थडे डिनर. सो ऋत्विजचे पण मला कपडे दाखवायचे. ऋत्विजचे कपडे एकदम मस्त आहेत. काय 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 असं नको ग धरू त्याला. मी ऋत्विजचे कपडे दाखवते तुम्हाला. मी त्याला आत्ता रिसेंटली 2-3 सेट मागवले होते अशा ड्रेसेस जे एकदम डिफरंट होते डिझाईनमध्ये. सो लेट मी शो यू दॅट. आकाश येते जल्दी. कैसे समझता है इसको ये सब? आपण बस 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 चालला
खीर आणि तू ह्याला घेऊन बस. दिस इज माय केक. हसतोय बघ. बसते बसते. रेस्टॉरंटमध्ये जे तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं मी लास्ट क्लिपमध्ये आम्ही कुठे जाणार आहे ते कॅन्सल झालं आहे बिकॉज आम्ही घरातनं भरपूर लेट निघालो होतो. 8:15 8:30ला आम्ही निघालो होतो. त्यानंतर माझं केक कटिंग झालं होतं आईकडे. सो तो प्लॅन कंप्लीट कॅन्सल करून आम्ही लोणावळ्याला आलो आहे जेवायला. सनीदा ढाबाला आम्ही थांबलो आहे. सो इट्स गोइंग टू बी ऑल फन टुडे कारण इकडचं मला स्टार्टर्स फार आवडतात. हो या आम्ही सगळे आलो आहे. माझे दोघी नेबर्स आले आहेत. मानसीला तर तुम्ही ऑलरेडी ओळखता, तिच्या बहिणीला ओळखत नाही. सो मी तुम्हाला आत्ता इंट्रोड्यूस करून देणार आहे. ही तिची बहीण आहे, तिचं नाव ऋतुजा आहे आणि आय थिंक ही 1-2 वेळेस आली होती व्लॉगमध्ये बट प्रॉपर इंट्रोडक्शन असं नव्हतं. सो आज ही पण आहे आणि इथे ही मानसी पण आहे आणि हा ऋत्विक सुद्धा आहे, ही अदिती सुद्धा आणि माझी आई. सो आता जाऊया आपण आत आणि बघूया आज काय खायचं आहे. मॅच ऑलरेडी चालू आहे इकडे. आज इंडिया पाकिस्तान मॅच आहे. सो इट्स गोइंग टू बी ऑल फन बिकॉज ओपन स्क्रीन आहे इकडे आणि हॉटेल पूर्ण भरलेलं आहे.
बाकी सगळे जेवण झाल्यावर आहारलेले दिसत आहेत. फॉर एक्झाम्पल मी, फॉर एक्झाम्पल आदिती, ऋत्विश तर एकदम डन आहे आणि ऋतू इथे कुठे मागे दिसते. बट माणसाचा चेहरा बघा, जेड मध्ये गेली ते बघा अजूनही ऍक्टिव्ह मोड ऑन आहे. अजिबात वाटत नाहीये की आता आपण घरी निघालोय, असं वाटतं आम्ही निघालोय बाहेर जायला. सो डिनर इज डन. आता आहे पानचा टाइम अँड अखिल गेलाय तिकडे पान घ्यायला. सो नाव इज गोइंग टू बी पान टाइम. आणि आम्ही मिक्स पान घेतो, गोडवालं मस्त लागतं इकडे. लोणावळ्याला कधी आलात तर मुलाकात हॉटेलच्या शेजारी पानवाला आहे, त्याच्याकडचं पान नक्की ट्राय करा. छान असतं खरंच, खूप छान. माझी बॅटरी ब्लिंक होती. पान आल्यावर आपण भेटू. काय ही मोठी साईज आहे, पाणीपुरी नाही आहे आणि ही छोटी साईज आहे. छोटी साईज आहे ही मोठी साईज आहे. ही माझी आहे, ही मोठी साईज आहे आणि ही छोटी साईज आहे. छोटी साईज मागे बसलं लहान लहान झाली, मोठी साईज माझ्याकडे घ्या. एक एक तुला. फायनली घरी पोहोचलो. रात्रीचे वाजलेत 12. आम्ही मगाशी पोहोचलो, मी चेंज केलं आणि अशा प्रकारे माझा दिवस संपलेला आहे. वाढदिवस संपला आहे, वटपौर्णिमा संपली, फादर्स डे संपला आहे, सगळ्याचं सेलिब्रेशन आज झालं. खूप छान गेला आजचा दिवस, मस्त होता, एन्जॉय केला. मागच्या वर्षीपेक्षा बड्डे यावेळी बेटर झाला माझा. मागच्या वर्षी मी बड्डे ब्लॉग केला नव्हता, बट आज माझा बड्डे ब्लॉग झाला आहे आणि आय होप तो तुम्हाला आवडेल. याचबरोबर हा ब्लॉग इथेच संपवते. जाण्याच्या आधी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत आणि कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर. सो या सी इन माय नेक्स्ट वन. टिल देन टेक केअर, बाय, गुड नाईट.